शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन संघानं महाराष्ट्रातील एका बलाढ्य संघाचा पराभव केला, ज्या संघामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत क्रिकेट खेळाडू ज्यांनी आखाती देशामध्ये सुद्धा क्रिकेट खेळलं होतं, टेनिसचे असे अनेक दिग्गज खेळाडू त्या महाराष्ट्रातील बलाढ्य संघाचा पराभव करून आज या स्पर्धेमध्ये गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशनचा संघ सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. खऱ्या अर्थाने एक भव्य आणि दिव्य असं नियोजन अंबादास उर्फ अमोल शिरसाट यांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन की शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2021 हे दुसरं पर्व आपण पाहतोय, परंतु खऱ्या अर्थानं शिरसाट स्पोर्ट उलटफेर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा प्रकारचे निकाल मात्र कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आज दिवसभरामध्ये आपण सर्वजण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या, त्याचप्रमाणे ज्यांनी महाराष्ट्राची मराठी IPL मध्ये पोहोचवली असे मिस्टर कुणाल दाते, प्रसाद परब, प्रशांत आदावडे, नवनाथ साबळे. हॅलो 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 माइक चेक. सर्व महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आज या मैदानावरती 2 सेमीफायनलचे सामने, थरारक सामने, खऱ्या अर्थानं पिंपळगाव टप्पाचं हे ऐतिहासिक मैदान म्हणावं लागेल. देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांच्या मनामध्ये काय चाललंय आणि क्रिकेटच्या या मैदानावरती अमोल शिरसाटच्या मनामध्ये काय चाललंय हे मात्र कोणीच ओळखू शकत नाही. कारण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मी अनेक स्पर्धामध्ये समालोचन केलं, परंतु पाहिलं तर मैदानावरती मात्र पहिला सामना सुरू होईल आणि पहिल्या सामन्याचं धावतं समालोचन महाराष्ट्रातील एक गोड आवाज आमचे मार्गदर्शक चंद्रकांत शेटे आणि त्यांच्या समवेत असतील प्रसाद परब. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या स्पर्धेचा 5वा व अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहत आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर गहिनाथ दादा स्पोर्ट्स क्लब आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सार्थक 11 उरण पनवेल ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलला सुरुवात, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर रिवर्सचा षटकार. धन्यवाद धन्यवाद टीचर. प्रसाद सर, पहा आजच्या दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने होते. समर्थ जो उरण तालुक्यातील वेशवी गावचा ब्रँड आहे, गेली कित्येक वर्ष तेच बॅटिंग करतात. समर्थ कडू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजार्पण करून चॅम्पियन्स ट्रॉफी शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना चंदू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक ब्राईट स्टार्ट हवी होती, आक्रमक सुरुवात हवी होती. ज्या संघाने भल्या संघांना पाणी पडलं अशा संघासमोर जर फाईट करायची आहे तर सुरुवात अशी धमाकेदार व्हायला हवी आणि ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला षटकाराने आगाज करतोय. नक्कीच समर्थ गेली कित्येक वर्ष समर्थाचा दबदबा संपूर्ण रायगडात, अगदी मुंबईला देखील आणि संपूर्ण कोकण बेल्टमध्ये देखील समर्थाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, मिड ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवतील आणि खूप सारे धक्कादायक आपल्याला मॅचचे डिसिजन देखील आपल्याला पाहायला मिळाले प्रसादजी. कारण ज्या पद्धतीने मॅचेस झाल्या, आयोजन तर चांगलं आहेच आहे, परंतु एखाद्या आयोजन सक्सेस कधी होतं, चांगल्या मॅचेस होतात त्यावेळेला. आणि या स्पर्धेमध्ये ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. जे संघ आपण संभाव्य विजेते म्हणून धरले होते ते बरेच संघ या स्पर्धेतून बाहेर जाताना पाहायला मिळाले. हो डेफिनेटली, म्हणजे पहिल्या दिवसापासून जी प्रथा या स्पर्धेची या वर्षाची पाहायला मिळते ती कालच्या दिवसापर्यंत पाहायला मिळाली आणि कालसुद्धा शेवटच्या टप्प्यात उलटफेर झाला आणि अचानक मध्ये तुम्ही पाहतात गहिनाथ दादा या संघाने थेट उपांत्य फेरी गाठली. अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला.
चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला, ढकलल्या पॉईंटच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. संदीप पाटील बॅटिंगसाठी आपण पाहतोय. अगदी आखाती देशांपर्यंत ज्या संदीप पाटीलच्या बॅटिंगचा डंका आपल्याला पाहायला मिळाला. उरण तालुक्यातील सोनारी गावचा चमचमता सितारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पप्पू सोनारी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू संदीप पाटील समर्थच्या जोडीला पाहायला मिळतात. ते दुसऱ्या बाजूला इचलकरंजीचे जावेद आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही जोडी देखील निर्णायक असताना गेली कित्येक वर्ष एकत्र क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. परंतु एक नाव ज्यावेळेला उरणची टीम ज्या वेळेला मैदानात येईल ना, सुधीर तांडेल हे नाव नक्कीच डोळ्यासमोर येतं. हुकमी गोलंदाज. हो डेफिनेटली. आणि मी त्याचबरोबर ज्याप्रमाणे तो उल्लेख केला गोलंदाजांचा खेळाडूंचा, मी त्यांचे जे पॅकर्स असतात किंवा संघ मालक असतात जे संघ पुरस्कृत करतात, यामध्ये सुद्धा मी सार्थक 11 या जे नाव जेव्हा डोळ्यासमोर येतं, मला तो सांगेम प्रीमियर लीगचा अंतिम सामना सुद्धा पाहिला आहे मी. पुढचा आपण चेंडू. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव तर घेतली गेली. ज्यांचे या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य झाले त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सावली क्रिएशनचे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स असतील, त्याचबरोबर ही बनवलेलं किट, अतिशय सुंदर किट बनवलं गेलं आहे. चांगली सिमेंटची खेळपट्टी आहे. चारी बाजूने मैदान जर पाहिलं तर खेळपट्टी उंचावर आहे. लेदरचे प्लॉट आपण जसे पाहतो उंचावर असतात आणि तदनंतर उतार असतो चारी बाजूने, तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा झोत देखील आपल्याला दिवसभर पाहायला मिळतोय. जाणकार क्रिकेटचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. ओहो, पहिल्या बॉलवर रन आला होता, परंतु इकडे काय होत आहे, बीट तर होत आहेत बॅट्समन, परंतु कीपर देखील होत आहेत. बाईच्या स्वरूपातील 4 धावा. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 होताना पाहायला मिळते. सार्थक 11 निलेशदादा पाटील यांची टीम आहे. कोपरचे उद्योजक आहेत आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. तर निलेशदादांची ही टीम आज या ठिकाणी खूप चांगला खेळ दाखवण्यासाठी आली आहे तालुक्याची. आणि माझ्या मते त्यांना एक आपण परवानगी दिली होती आयोजकांनी, तुम्ही कोणतेही प्लेयर शेवटच्या दिवशी घेऊन येऊ शकता, परंतु माझ्या मते कोणताही बदल करण्यात आला नाही. सर्वच्या सर्व खेळाडू बहुतेक उरण तालुक्यातीलच आणलेले आहेत. म्हणजे हे एखादा खेळाडू मध्ये त्याच्यामध्ये बदल झालाय केवळ, अन्यथा सर्वच्या सर्व खेळाडू ते उरण तालुक्यातीलच आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रसादजी. हो डेफिनेटली. म्हणजे चांगला निर्णय असेल की म्हणजे प्रत्येक खेळाडूवर भरोसा दाखवला आहे, पूर्ण संघावर इथे मात्र विश्वास ठेवला आहे आणि त्या संघाला घेऊन आम्ही आत्तापर्यंत उपांत्य फेरी गाठली आहे आणि या संघाला घेऊन आम्ही अंतिम फेरी गाठू, हा जणू काही विश्वास आहे संघनायकाचा, समर्थाचा विश्वास आहे, त्यांच्या संघ मालकांचा निलेश पाटील यांचा विश्वास आहे आणि त्याच माध्यमातून हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त एक चेंज पाहायला मिळतोय. आय थिंक अभिजित दुदे आय थिंक इन स्क्वॅडमध्ये आहे या संघाच्या. नक्कीच. आणि तशी मुभा दिली होती, परंतु एकच खेळाडू या ठिकाणी बदलण्यात आला आहे आणि सर्वच्या सर्व उरण तालुक्यातील, म्हणजे उरण असेल पनवेल असेल, खूप चांगले क्रिकेट त्याही ठिकाणी आपण नक्कीच पाहत असतो. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झाला होता, परंतु कालच्या दिवसात सर्वात प्रभावित करणारा गोलंदाजी मार्कवर आहे. नाव आहे संतोष कसवटकर, गाव आहे कोल्हापूर. कोल्हापूरचा हा खेळाडू या ठिकाणी दाखल झाला. काल भले भले फलंदाज यांच्या गोलंदाजीवर चकले. पहा, त्यांच्याकडे एक वेगळी शैली आहे. बॉल त्याच अँगलमध्ये आतमध्ये आणतायत, बाहेर काढतायत, हे खूप प्रभावित करणारं होतं. यावेळेला कमी गती, परंतु त्याचा या ठिकाणी फायदा घेतला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु संदीप पाटील याने मात्र सोनारीचा एक चौकाराचा ब्रँड सनग्लो चौकार. मिळतोय. या वेळेला मात्र चकवलं, एक तुझी तर एक माझी. या बॉलवर मात्र बॉलला गरकन गिरकी दिली, फिरकी दिली. संदीप पाटील या अगोदरच्या बॉलवर चौकार जरूर मारत होते, परंतु या वेळेला त्यांना थांबवलंय. डेफिनेटली कालच्या दिवसातला इम्पॅक्ट जो पाहिला, खास करून सलग सातत्याने सामने खेळत असताना सुद्धा जबरदस्त एनर्जी होती गोलंदाजीमध्ये आणि 2 षटकं खास करून एका सामन्यामध्ये हाताळायची एक जिकिरीचं काम होतं.
आणि खूप चांगली गोलंदाजी. प्रशांतचं कौतुक खरंच व्हायला हवं. वा, या वेळेला देखील खूप प्रभावित केलं. मित्र हो, तुम्हाला नक्की सांगू इच्छितो, हे जे गोलंदाज आहेत संतोष, हे कोल्हापूरचे आहेत. त्यांच्या गावामध्ये लगातार 9 दिवस पाणी होतं, अगदी घराच्या छतापर्यंत, आणि त्यांच्या पायाला एवढी मोठी जी जखम झाली आहे, 3 इंच तरी नक्कीच असेल, एवढी मोठी जखम घेऊन ते इकडे दाखल झालेत. नुसते दाखल झाले नाही तर कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच किरण खटकर यांच्या तालमीत तयार झालेले हे सर्व खेळाडू आहेत आणि आज पाहायला मिळत आहेत कोल्हापूर बावडा ही पंढरी आहे क्रिकेटची. यावेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा वा एक चौकार आला जरूर. तो बॉल जर पाहिला तर थोडासा जास्त उंचीवर गेला होता, परंतु तदनंतर व्हेरिएशन गोलंदाजांना मोठं बनवतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नाही, डेफिनेटली अशा मोमेंटला मी हरीश पंड्यांचा शब्द यूज करीन, सबमरीन डिलिव्हरी. कारण चेंडू टप्पाला जास्त उंची गाठत नाहीये, सरळ रेषेत जातोय आणि कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या वेळेला प्रयत्न नक्कीच झाला होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही 1 रन तर, परंतु संतोष यांच्या गोलंदाजीचं पहिलं षटक जे फलंदाजी करणाऱ्या टीमचं उरण होतं, परंतु दुसरं षटक संतोषचंही कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकात होते आणि कमबॅक, आणि हेच पाहायला मिळेल दोन्ही संघ जर प्रसादजी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि कालचा दिवस तर या संघाने गैनीनाथ दादा स्पोर्ट्स शिरसाट स्पोर्ट्स हे आपण जे पाहिलं तर त्यामुळे एक वेगळ्या एनर्जीने खेळताना हा संघ पाहायला मिळाला आहे. हो, डेफिनेटली ज्याप्रमाणे काल बबलू पाटीलचा संघ आपण जो या स्पर्धेमध्ये पाहिला आणि स्क्वॅड बघितल्यानंतर सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर काल आपण गाडीमध्ये जाता सुद्धा आपण चर्चा करत होतो की भरपूर चर्चा सुरू असेल या सामन्याबद्दल. पण त्या अगोदर सकाळच्या सत्रापासून संध्या सत्रापर्यंत एकच चर्चा होती की अत्यंत मजबूत संघ आहे, कागदावरती आधी मजबूत संघ आहे, मैदानावर मजबूत संघ आहे. या संघाने जबरदस्त परफॉर्म केला, पण शेवटच्या टप्प्यात मी म्हणेन की बबलू पाटीलचा निर्णय कुठेतरी चुकला आणि आयोजकांनी त्यांना संधी देत होते की आपण उद्यासुद्धा खेळू शकतो. पण बॅड लाईटचा सुद्धा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि त्यामध्ये गोलंदाजीने केली जबरदस्त कामगिरी. एक तर तुम्ही त्या संघाच्या विरुद्ध 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली, तिथेच तुम्ही प्लस झाला आणि चांगली फाईट पाहायला मिळाली. नक्कीच कालच्या दिवसभरामध्ये सकाळी कुणालाही नावं जास्त परिचित नसतील, परंतु कृष्णा गवळी, त्याचबरोबरीने संतोष कसवटकर असतील, त्याचबरोबरीने संदीप मकवाना असतील, काय जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. परंतु उरणला देखील तेवढंच ताकदीचा उरण संघ आहे. म्हणजे नॉर्मली उरण किंवा पनवेल जरी तालुक्याचा आपण विचार केला तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये या 2 तालुक्यातून खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं आणि त्याचं कारण आहे ग्रामीण क्रिकेटचा मिळालेला बेस. मग उरण असेल, पनवेल असेल, किंबहुना खालापूर असेल, अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर अगदी कर्जत देखील असेल, परंतु नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या बेल्टमध्ये जे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने व्यावसायिक क्रिकेटला देखील या बेल्टमधून खेळाडू येताना पाहायला मिळाले. समर्थ कडू गेली कित्येक वर्ष या नावाचा आम्ही दबदबा पाहतोय. फलंदाजीसाठी सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर प्रशांत कुलकर्णी. या ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. नॉट वॉज प्लेइंग फॉर रेग्युलर क्रिकेट तर तो जबरदस्त खेळ आहे, पण सध्याच्या घडीला व्यावसायिक गटातून जो 40+ जी क्रिकेट खेळतोय त्यामध्ये सुद्धा त्याने एक उंच भरारी घेतली आहे आणि स्वतःच्या नावाची छाप अजूनही सोडतोय. नक्कीच 40+ क्रिकेट देखील समर्थ कडू सध्याच्या घडीला गाजवताना पाहायला मिळत आहेत. लांबच त्यांना रायगडचा ख्रिस गेल देखील म्हटलं जातं. शतक मारण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे टेनिस क्रिकेटमध्ये, असे बरेच विक्रम त्यांच्या नावावर आहे. परंतु लातूरवरून या ठिकाणी आलेले खेळाडू प्रशांत कुलकर्णी यांनी देखील आपली छाप सोडली आहे. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते मॅन फ्रॉम लातूर. बिग हिट, मोठा प्रहार, परंतु बॉल हवेत जाईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. आनंद चव्हाण त्या ठिकाणी होते. मोठा मासा गळायला लागलाय. समर्थ बाद होत आहेत. या मुवमेंटला व्हायला हवं, कारण पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात ज्याप्रमाणे इथे मात्र संतोषचा वापर केला संतोषने आपल्या खांद्यावर दिलेला विश्वास सार्थ ठरवत असताना इकॉनॉमिकल षटक हाताळलं. कंजूस गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये असे खूप कमी गोलंदाजी त्यांनी मात्र कमी धावा दिल्या आहेत. त्यापैकी मी संतोषला सगळ्यात वरच्या क्रमांकावर ठेवीन. सगळ्यात कंजूस गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडण्याची जेव्हा फलंदाजी वेळ येते ते स्वतःचं विकेट गमावतात. पण या षटकाचं कौतुक इथे मात्र व्हायला हवं. इथे प्रशांत कुलकर्णीचं कौतुक व्हायला हवं, कारण संघाला ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे आणि पहिल्या
पहिल्या विकेटचं इथे पतन झालंय. नक्कीच. त्याचबरोबर सनग्लो ग्रुपचं देखील आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करू. मग सनग्लो वेअरहाऊस असेल, सनग्लो वेब्रिज असेल, त्यातून सनग्लो स्टेडियम असेल, सनग्लो प्रॉपर्टीज असेल, संपूर्ण सनग्लो ग्रुपचं आम्ही कौतुक करू. ज्याप्रमाणे प्रेक्षक गॅलरीज आहेत आणि त्याचबरोबर आपण बाउंड्रीज आपण पाहतोय. येस, निश्चितच आपण जिथे जिथे चेंडू जातोय बाउंड्रीलाईनच्या बाहेर तिथे मात्र एकच नाव पाहायला मिळते, सनग्लो प्रॉपर्टीज अँड सनग्लो ओनली. या वेळेलाही फटका फसलाय, बॉल हवे जाईल आणि संदीप पाटील, वाह, लातूरकरांनी या ठिकाणी खुश करताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत कुलकर्णी आज मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करतायत. विकेटचं पतन. बॉलिंग अटॅक जो त्या संघामध्ये होता बबलू पाटीलच्या, त्या संघाच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना 50च्या पलीकडे धावा नोंदवणं आणि वैयक्तिक धावसंख्या पलीकडे म्हणजे वैयक्तिक धावसंख्या 30च्या पलीकडे जी नोंदवली काल, ती जबरदस्त बॅटिंग होती ती कृष्णा गवळीची. आणि त्याचमुळे की काय या संघाने मात्र थेट उपांत्य फेरी गाठली आहे. नक्कीच. आणि त्याचमुळे की काय संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष आज पिंपळगाव टप्पावर आहे, म्हणजे पाथर्डीवर आहे. त्याचबरोबर लातूरकरांचं, उस्मानाबादकरांचं आणि संपूर्ण उरण पनवेल रायगडकरांचं देखील आहे. कारण सर्व टेनिस क्रिकेटमधील सर्वच नामवंत टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. हॅट्रिकची संधी असेल प्रशांत कुलकर्णी, एक इतिहास घडवण्याची संधी या मॅचमध्ये, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. प्रथमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम फुंडे, उरण, बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. याही वेळेला काय बॉल टाकलाय, जबरदस्त. ओहो, कदाचित डायरेक्ट हिट होऊ शकलं असतं तर माघारी परतावं लागलं असतं, परंतु दडपण, प्रेशर चे आता मात्र शिफ्ट झाले बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कारण स्वाभाविक आहे, अप्रतिम गोलंदाजी होते. त्याचबरोबरीने हे ग्राउंड ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं ते सर्व मिरड वाडीचे ग्रामस्थ. बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला की चेंडू ब्रश झालाय की नाही स्टंपला यष्टींना. त्यासाठी मात्र यासाठी पंचांनी मात्र हा निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. पण मी खरंच या चेंडूचं कौतुक करू इच्छितो चंदू व्हायला हवं. कारण तिसरा जर तुम्हाला विकेट मिळवायचा अशा मुवमेंटला तुमच्याकडे कुठलं अस्त्र असायला हवं आणि तो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ब्लॉकमध्ये चेंडू होता, ज्याप्रमाणे काल किरण खोबरेने इम्प्रेस केलं. तिसरा विकेट जर घेतोय तुम्ही हॅट्रिकच्या उंबरट्यावर असताना तुमचा चेंडू कसा असायला हवा हे किरण खोबरेकडनं काल पाहायला मिळालं होतं आणि त्याने क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. बघायचं इथे मात्र पंचांकडून काय निर्णय येतोय. तोपर्यंत पुन्हा जाऊया आपण चंदू शेट्टी यांच्याकडे. तर ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं, पहा, अतिशय सुंदर. म्हणजे आयुष्यात ज्या ज्या मैदानांवर समालोचन करण्याची संधी मिळाली त्यातील हे लक्षात राहणारं क्रीडांगण आहे, लक्षात राहणारं मैदान आहे. तर ते हे मैदान या स्पर्धेसाठी मिरडवाडीचे ग्रामस्थ ज्यांनी उपलब्ध करून दिलं, सिरसाट स्पोर्ट्स आणि संपूर्ण पिंपळगाव टप्पा ग्रामस्थांतर्फे या संपूर्ण ज्या मिरडवाडीचे आणि ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू आणि मनापासून आभार. आज उभ्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण जगभर हे मैदानही जाऊन पोहोचलंय, त्यासाठी मिरडवाडी आपलं देखील तेवढंच मनापासून कौतुक, आभार. प्लीज कंटिन्यू. कुठेही चेंडू ब्रश झालेला नाहीये. प्रशांतकडे आपण जाऊया. निश्चित आपण शिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम बघतोय. खूप सुंदर अशा पद्धतीनं गोड आवाजामध्ये धावचं समालोचन या ठिकाणी ऐकवलं जाते आणि छान स्वरूपात देखील झाले. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,51,111. त्याचे स्पॉन्सर्स आहेत एअरक्राफ्ट इंजिनियर एअर इंडिया, मॅनेजिंग डायरेक्टर शिरसाट मिस्टर अंबादास शिरसाट. ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत क्वालिटी मॅनेजर बाक्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे मालक अर्जुन वनबे. मॅच सुरू होते. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येताना पाहायला मिळाले सर. मग विदर्भातून पाहायला मिळाले, मराठवाड्यातून पाहायला मिळाले, कोकणातून पाहायला मिळाले, मुंबईवरून पाहायला मिळाले, काल सुरत गुजरातवरून देखील पाहायला मिळाले, काल मध्य प्रदेशमधून देखील, भोपाळवरून देखील खेळाडू पाहायला मिळाले. आणि हे या म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आणि मित्र म्हणतील दुसऱ्याच वर्षी या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली आहे. याही वेळेला चांगला बॉल अगदी ब्लॉकमध्ये करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. शेवट चेंडूवर नजर ठेवली, एक धाव तर घेतली आणि थोडीशी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं आणि दुसरी धाव देखील घेतली. आता विकेट गेल्या कारणाने प्रारंभिक बल्लेबाज जे आहेत म्हणजे सलामीवीर जे आहेत ते माघारी परतल्यानंतर सर ही जी भूमिका आहे प्रथमेशला निभवायची आहे आणि त्याचबरोबर जीवितला ती मोलाची आहे, कारण 6 ओव्हरची मॅच आहे.
हो डेफिनेटली. आणि 2 विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर बिल्टअप झालं होतं. ते प्रेशर थोडंसं रिलीफ केलं आहे. बॉटम हँडचा वापर करतात, हवाई हल्ले करत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की सेमीफायनल आपण खेळत आहोत आणि ते सुद्धा 6 षटकांची. आपल्याकडे वेळ भरपूर आहे, षटकं भरपूर आहेत खेळण्यासाठी. याही वेळेला तेच पाहायला मिळते. पहा, संयमाची परीक्षा देखील घेतली जाते. क्रिकेट असाच आहे खेळ. कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू टाकले जातात ज्यावेळेला तुमच्या पुढे द्विधा मनस्थितीत असता, हा टोलवायचा की तटवायचा. परंतु या ठिकाणी तो तटवला आणि एका धावेमध्ये रूपांतर होताना पाहायला मिळतंय. स्कोर जर पाहिला तर 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहा सर, गेल्या 2 षटकात धावसंख्या कंट्रोल केली आहे, 24 वर 2. थँक्यू प्रसाद अँड चंद्रकांत शेट्टे. आपण पुन्हा एकदा जाऊया चॅम्पियन ट्रॉफीचे जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, हॅलो, चेक. स्पॉन्सरनी खूप छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,111 आणि स्पॉन्सर केलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुभेदार सतीश त्रिंबक सिरसाट यांच्या वतीनं ट्रॉफी स्पॉन्सर आहेत प्राध्यापक तुकाराम अर्जुन सिरसाट सर, त्यांचेही मनापासून आभार. आणि मैदानातला खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. आपण जाऊया चंद्रकांत शेट्टे आणि प्रसाद सर यांच्याकडे. सरासरी पूर्णपणे घसरली आहे चंद्रकांत. आपण जर बघितलं पहिल्या षटकाखेर 15 धावा होत्या, 15ची सरासरी होती. धावसंख्या 24 धावा, 24 धावा धावफलकावर. आणि दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या 20, मागच्या षटकात अवघ्या 4 धावा आणि अप्रतिम षटक. 2 विकेट सुद्धा प्रशांतने आपल्या संघाला मिळवून दिले आणि चांगला ब्रेक थ्रू. म्हणजे जिथे धावसंख्येचा वेग वाढत होता अशा मोमेंटला येऊन ते धावसंख्येला पूर्णपणे पॉज केलं. धावसंख्या कमी खर्च करत असताना समोर संघाला थोडंसं दबावाखाली टाकलं, ते काम पूर्ण केलं संतोषने आणि त्याच्यावर मात्र शिक्कामोर्तब केले ते प्रशांतने. 2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि 4च धावा खर्च केल्या. नक्कीच हे आता येणाऱ्या 3 ओव्हर तेवढ्याच महत्त्वाच्या असतील. परंतु एक गोष्ट आणखी जाणवते की प्रेक्षक देखील जाणकार पहा, काही प्रेक्षक जे आहेत ते अगदी 70तील प्रेक्षक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अंबादास सिरसाट यांचं हेच ध्येय होतं, उद्दिष्ट होतं, या परिसरात क्रिकेटला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मोठं करायचं आहे. माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला क्रिकेटच्या पटलावर आणायचं आणि ते आणलं. अहमदनगर जिल्ह्याला आणलं, पाथर्डी तालुक्याला आणलं आणि पिंपळगाव टप्पा या गावाला देखील आणलं. आणि म्हणूनच की काय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची सिरसाट टीम, स्पोर्ट्स टीमची चर्चा गेल्या वर्षभर झाली उभ्या महाराष्ट्रात. परंतु आता सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा सुद्धा टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात नक्कीच होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून येताना पाहायला मिळत आहेत संतोष. हो 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 हो, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पहा, आक्रमक पवित्रेत प्रथमेश होते, परंतु त्याच वेळेला बॉलला दिली उंची, गती कमी, मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात, परंतु निष्फळ केले प्रयत्न मात्र फलंदाजाचे. नाही, ज्याप्रमाणे तो उल्लेख केला शिरसाट स्पोर्ट्सचा, मी पहिल्यांदा असं एक स्पोर्ट्स ब्रँड बघतोय ज्यांचं स्वतःची वेबसाईट आहे, स्वतःची टेम्पो ट्रॅव्हलर, स्वतःची वाहनं आहेत, जेणेकरून त्या वाहनातून खेळाडूमध्ये ट्रॅव्हल करू शकतात. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुदैवी ठरले मी म्हणेल प्रथमेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि याही वेळेला जर पाहिलं तर फटका फसला होता, परंतु त्याची सुदैवी ठरले की तो जास्त लांबवर गेला नाही. आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार तोपर्यंत पहा लगेच एक चान्स घेतला, कारण या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे केवळ षटकार चौकार ज्यावेळेला येत नसेल त्यावेळेला एकेरी दुहेरी धावा या घ्याव्याच लागतात. आणि तो प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशकडून होताना पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ही पाथर्डी तसं पाहिलं तर संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. मोठा देवीसारखं देवस्थान असेल, त्याचबरोबर मढी असेल, त्याचबरोबर भगवानगड असेल. अशी यावेळेला एक चांगला फटका, जसा बॉल तसा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. परंतु या फिल्डिंगचं, या टीमचं आणखीन एक वैशिष्ट्य जे काल आपण पाहिलं ती म्हणजे त्यांची फिल्डिंग. फार संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगल्या कॅचेस त्यांनी पकडल्या. आणि क्रिकेट तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कृष्णा गवळी कालच्या दिवसातील मित्र म्हणेल हिरो ठरला. म्हणजे कालच्या दिवसाची संध्याकाळ ज्या वेळेला झाली ना, तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये कृष्णा गवळी, तुळजापूरचा खेळाडू आहे, त्याच्या नावाचा बोलबाला देखील पाहायला मिळाला. नाही, डेफिनेटली कलकीश्याम कृष्णा गवळी के नाम. अप्रतिम झेल सुद्धा त्याने शेवटच्या सामन्यामध्ये जे टिपले, एक छोटीशी फक्त मिस्टेक झाली होती. ती जी मिस्टेक झाली ती मिस्टेक झाली की केली, कारण त्या मोमेंटला तुला पाहायला मिळालं की योगेश अण्णा चौधरी जे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. ती छोटीशी एक मिस्टेक होती, पण ती संघाला खूप लाभदायी सुद्धा ठरली होती. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जीवित मात्रे होते या वेळेला. क्या बात है, संतोष कसवटकर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. एका मागोमाग एक सुंदर चेंडू टाकले जात आहेत आणि मोठमोठे मासे गळायला लावले जातात. जीवित मात्रेच्या रूपात आणखीन एक मोठा सिक्सर किंग माघारी परतताना पाहायला मिळतोय. थोडासा उरण संकटच सापडलाय, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे याच्यातून बाहेर येण्याची. परंतु सध्याच्या घडीला संतोष कसवटकर याचा बोलबाला. बघितलंच की भले भले दिग्गज खेळाडू त्यांच्या समोर मात्र त्यांनी नागिन टाकली होती. अशा मोमेंट तुम्हाला पाहायला मिळते की त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. ते मात्र आता खूप मोठ्या
उद्दिष्टाने आणि खूप मोठ्या उद्देशाने मात्र या मैदानात उतरले, त्या अंतिम उपांत्य फेरीमध्ये उतरले हॅलो. आणि चांगली फाईट देण्याचा ते प्रयत्न करतायत आणि तेवढी चांगली झुंज. संतोषचं मी खरंच कौतुक करेन. मागच्या षटकात विकेट नाही मिळाली, संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला की या एंडूला पुन्हा ते षटक हाताळायचं आहे आणि अशा मुवमेंटला त्याने आपल्या संघाला अजून एक ब्रेक थ्रू मिळवून दिला. आपण प्रश्नमंजुषेकडे वळणार आहोत. आपण या ठिकाणी आहोत देवा मोहोळकर. या ठिकाणी सिरसा चॅम्पियन ट्रॉफी जी स्पर्धा होते, किती आनंद वाटतोय? खूप आनंद वाटतोय. चांगल्या प्रकारे ट्रॉफी भरवली आहे. नक्कीच आपल्या भागामध्ये अशा चांगल्या नैसर्गिक वातावरणामध्ये ही स्पर्धा होते, आनंद होतोय. तुमच्यासाठी माझा एक प्रश्न असेल देवा, भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज, सध्याचा चेन्नई संघाचा वन डाऊन खेळाडू सुरेश रैना याचा जर्सी क्रमांक किती आहे? जर्सी क्रमांक 3. जर्सी क्रमांक 3. अगदी बरोबर उत्तर आहे. अभिनंदन आहे आपलं देवा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जाऊयात. चंद्रकांत शेटे आणि प्रसाद परब सर. नक्कीच ओम सोनूने त्या ठिकाणी आहेत. आमच्या विदर्भाचा एक गोड आवाज आणि प्रेक्षकांमध्ये खास आज प्रश्नमंजुषा देखील नक्कीच होताना पाहायला मिळेल. परंतु इकडे थोडीशी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे प्रथमेश म्हात्रे. अगदी रायगडच्या टीममध्ये देखील ज्याला आपण खेळताना पाहतो, ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक 4 धावा चौकार खूप गरजेचं होतं या ठिकाणी. समोरून जर हल्ले होते तर प्रतिहल्ला देखील होणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून केला गेला. अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूरला काल आपण पाहिलं तर त्यांचेच जुळे बंधू अभिजित ठाकूर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि प्रथमेशचा हा चौकार कुठेतरी एक ऊर्जा देईल सार्थक 11 उरण पनवेल संघ. हो, डेफिनेटली निश्चित चौकाराने त्यांना आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि चौकार निश्चित म्हणे की मात्र व्यासपीठावर सन्मान्य विष्णू घुले यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं स्वागत केलंय. विष्णू घुले मेजर यांचं मी खरंच कौतुक करेन, कारण ज्याप्रमाणे आम्ही ते ज्या ठिकाणी थांबलो आहोत तिथे जेवणाची व्यवस्था जी झाली आहे ती सन्मान्य विष्णू घुले साहेबांच्या हॉटेलमध्ये, त्यांचं खास करून विशेष कौतुक. हॉटेल जय मल्हार गेली 2 दिवस आपण तिकडेच स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतोय, अगदी रुचकर. तर या स्पर्धेसाठी 2 सायकल देखील त्यांनी स्पॉन्सर केल्या आहेत. तर विष्णू घुले साहेब नक्कीच लक्षात राहील असं जेवण गेली 2 दिवस आम्हाला जरूर. तर त्यांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. सर सर्वच गोष्टी पहा, अगदी बॉलवर देखील म्हणजे जो सिक्सरचा बॉल आहे त्या बॉलवर सिरसाटची प्रिंट, पाण्याची बॉटल त्यावर सिरसाट स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी पंच देखील खूप चांगली कामगिरी करतायत. या स्पर्धेसाठी समालोचकांची मांदी आळी tenniscricket.in या आघाडीच्या वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत संघ पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहा, जरी हे मैदान मुंबईपासून 350 किलोमीटर दूर असेल, पुण्यापासून कदाचित 200 किलोमीटर दूर असेल, नाशिकपासून 200 किलोमीटर दूर असेल, परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर तो सगळा थकवा जातो. कारण ज्यावेळेला आपण मैदान पाहतो, आयोजन पाहतो आणि ह्या ठिकाणी होणाऱ्या मॅचेस, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅचेस पाहतो त्यावेळेला. नाही, डेफिनेटली मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो, कारण ज्याप्रमाणे काल प्रशांतने विचारलं की जो तुम्ही प्रवास केला कल्याणहून डोंबिवलीहून इथपर्यंत आलात, पण असं वाटलं होतं की एवढा लांबचा प्रवास आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस कशा असतील, कसं मला जायला मिळेल. बस खूप चांगली होती, पण सगळ्यात महत्त्वाचं कौतुक व्हायला पाहिजे ते म्हणजे रस्त्यांचं. मुरबाडपासून अहमदनगरपर्यंत जो रस्ता होता, कुठेही मला दुखापत कुठल्या प्रकारची मात्र त्रास झाला नाही. एवढा मात्र जबरदस्त प्रवास पाहायला मिळाला. जबरदस्त फटका चेंडू हवेमध्ये बघायचं, क्षेत्रशक्ती दूरवरून येत आहेत. चेंडू हवेमध्ये खूप वेळ होता, प्रयत्न चांगला होता कारण हव्या त्या दिशेने आहे, त्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न, पण एलिव्हेशन मिळालं, थोडंसं मिस टाईम फटका. तर कुठेतरी प्रथमेश म्हात्रे हे खूप की फॅक्टर असणार आहे. षटकं जर पाहिली तर या ठिकाणी 4 संपतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट माघारी परतल्यात. 33 धावा तर घेऊन जातोय पुन्हा एकदा विदर्भाचा गोड आवाज ओम सोनूने. खूप सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2021. ओम आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. ओम, ओव्हर टू यू. नक्कीच सर, सिरसा चॅम्पियन ट्रॉफी 2021 आपण बघत आहात. निलेश बडे आपल्याशी प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले आहेत. निलेश, माझा तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे. पाचीअंबा क्रिकेट स्टेडियमवरती जे अप्रतिम असे सामने रंगतायत, हे मैदान कोण्या जिल्ह्यात येते? बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा. अगदी बरोबर उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. अभिनंदन आहे तुमचं. अभिनंदनाने टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण अतिशय सुंदर उत्तर दिलंय, कारण अनेकांना वाटत होतं की अहमदनगर जिल्ह्यात एक ग्राउंड येते, परंतु ते बीड जिल्ह्यामध्ये येते. शुभेच्छा आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जुळतायत चंद्रकांत शेटे आणि प्रसाद परब सर. धन्यवाद. संतोष यांचं कौतुक करावं लागेल. थोडेसे जखमी देखील आहेत, परंतु काय गोलंदाजी केली. संतोष कसवटकर सर्वांची मनं जिंकून घेतली. संतोष कसवटकर यांच्यासाठी मी तर म्हणेल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय परफॉर्मन्स त्याने दिला. या स्पर्धेत सर्वाधिक प्रभावित करणारा गोलंदाज. परंतु अभिजित ठाकूर आणि
प्रथमेश म्हात्रे या दोघांकडे मॅचचं पारडं बदलण्याची क्षमता आहे. गेली 2-3 हंगाम जर पाहिलं, त्या अगोदर चाललेले 2-3 हंगाम विश्वजित ठाकूर तर जगभर गाजतायत, परंतु गेल्या 2-3 हंगामात असा काही भयानक परफॉर्मन्स केलाय अभिजित ठाकूरने, म्हणजे छोट्याने, तर आज त्याची पुनरावृत्ती करावी लागेल आपल्या उरण तालुक्यासाठी. उरण आणि अहमदनगर यामध्ये 2 साम्य आहेत. दोन्ही अहमदनगरलाही काना मात्र होकार वेलांटी काही नाही आहे आणि उरणला देखील तसं काही नाही आहे, परंतु दोन्ही ठिकाणची लोक सरळ आहेत, परंतु जर कोण वाकड्यात गेलं तर त्यांना सोडणारे देखील नाही आहेत. तर पाहूयात आज काय होतं या मॅचच्या माध्यमातून. एका बाजूला उरण, सार्थक 11 उरण, निलेश दादांची टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत या वेळेला अभिजितच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला फटका होता. एक गोष्ट प्रसादजी नक्कीच जाणवते की तेवढं सोपं नाही आहे इकडे क्रिकेट, म्हणजे दोघांनाही संधी आहे. म्हणजे नॉर्मली आता अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट हे फलंदाजांचं झालंय, जास्तीत जास्त फलंदाजांच्यासाठी मैदानं बनवली जातात, खेळपट्ट्या या सर्व, परंतु इकडे दोघांनाही संधी आहे. आपण गेली 4 दिवस स्पर्धा पाहिली तर दोघांचाही बोलबोला राहिला. हो डेफिनेटली. आणि कम्पॅरेटिव्ह टू बाकीचे ग्राउंड्स, आपण महाराष्ट्रात बाकी स्पर्धा आपण ज्या करतो त्या कम्पॅरेटिव्ह हे ग्राउंड थोडंसं प्रगल्भ आहे, थोडंसं मोठं आहे, त्यामुळे सहजा षटकार आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळेच की काय तुम्हाला पाहायला मिळतं की बरोबर चेंडू त्या खेळाडूच्या हातामध्ये गेला, त्याला भरपूर संधी मिळेल चेंडू कव्हर करण्याची, आणि चिती मात्र चेंडू जोपर्यंत फेकेल तोपर्यंत मिळते ती अभिजितला फक्त एकच धाव. 34 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा प्रशांत कुलकर्णी लातूर गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला फटका, प्रथमेश म्हात्रे, गरज होती धावांची, येतोय सनग्लो चौकार. तर प्रथमेश जो आपण म्हटलं 2 वेळा असं झालं की प्रथमेश फटका चुकला होता, परंतु अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते, त्याचा कुठेतरी फायदा या ठिकाणी नक्कीच घेताना पाहायला मिळतील. 2 चौकारही त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आतापर्यंत. प्रथमेश म्हात्रे याही वेळेला बिग हिट, मोठा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार, सनग्लो षटकार. सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ म्हणजे क्रिकेट, तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तोच क्रिकेटचा खेळ रंग बदलतोय. पहा, थोड्या पहिल्या षटकाच्या नंतर जर पाहिलं तर थोडंसं दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावर आलं होतं, कारण स्वाभाविक आहे 3 विकेट गेल्या होत्या. परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे या मॅचचे सूत्र आपल्या हातात घेत आहेत. संतोष कसवटकर यांनी जी गोलंदाजी केली त्यासाठी रविदादा मित्रमंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील आलं. क्या बात आहे. प्रथमेश यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फलंदाजाला रोखले गोलंदाजांनी. हो डेफिनेटली. मी ते निश्चित म्हणेन की जर हरीश पंड्या यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तो बल्लेबाजी में फ्लो और चेहरे पे लाया ग्लो, वो है सनग्लो. आणि ती फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि मात्र त्याने स्वतःची जबाबदारी ओळखली आहे. 3 गडी बाद झालेत, पण जबरदस्त पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी अभिजित आणि प्रथमेशमध्ये पाहायला मिळते. नक्कीच एक 60 पर्यंत धावसंख्या गेल्यानंतर चांगली मॅच पाहायला मिळू शकते, अंदाज आपला आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. काल 39ची मॅच देखील झाली नव्हती. हे क्रिकेट आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने. यावेळेला बिग हिट, लांब 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 लचकचा फटका होता, परंतु बॉल कदाचित वाऱ्याच्या झोताने आतमध्ये येतोय आणि प्रथमेश जो अडसर ठरू पाहत होता, प्रशांत कुलकर्णी यांनी प्रथमेशला माघारी पाठवलंय आणि जल्लोष आणि टाळ्या देखील होताना पाहायला मिळत आहेत. परतले, परंतु संघासाठी एक भूमिका निभवायची होती. कोणीतरी खेळपट्टीवर थांबायचं होतं, रन करायचे होत्या, त्या मात्र होताना पाहायला मिळाल्या. खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 22 धावांची खेळी प्रथमेश म्हात्रे आज या ठिकाणी खूप उरण तालुक्याचं आणि फुंडे गावाचंही नाव करताना पाहायला मिळालं. एक चांगली खेळी करून आपल्या टीमला उपयुक्त असणारी खेळी करून माघारी परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक, एकटघर नावाचं एक छोटंसं गाव आहे उरण तालुक्यात. 44 धावा, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अमित नाईक पहिल्या दिवशी त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी झाली होती, परंतु अभिजित ठाकूरच्या जोडीला अमित नाईक मैदानात म्हणजे एक दिगोडे गावचा आणि एक एकटघर गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु लातूरचे गोलंदाज देखील या ठिकाणी खूप प्रभावित करतायत.
याही वेळेला एक चांगला चेंडू होता, मोठा फटका होऊ शकला नाही, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, एक धाव तर त्या ठिकाणी होते. खरोखर वैविध्यता म्हणजे पहा, एक चूक केल्यानंतर ती त्यांनी सातत्याने केली नाही, त्यामध्ये पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न झाला. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी 5 संपलेली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45, 4 विकेट माघारी परतल्यानंतर पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्हाला आमचे RJ ओम सोनूने विदर्भाचा गोडाबाज. थँक्यू चंदू शेट्टी सर. मित्र हो, अतिशय मोलाची लाख मोलाची स्पर्धा पाहतात. या सीझनमधील पहिली स्पर्धा पाहतात आणि अतिशय रंगतदार सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून हॉटेल जय मल्हार पाथर्डी यांचे मालक श्री विष्णू घुले मेजर यांच्याकडून या स्पर्धेकरता सायकल म्हणून प्रश्नमंजुषेकरता बक्षीस आलेले आहेत आणि त्याचाच आपण या ठिकाणी क्वेश्चन घेतोय, प्रश्न घेतोय. आपल्यासोबत असणार आहेत शिवराज शिरसाट सर. सर, कधीपासून आपण ही स्पर्धा पाहतात? पहिल्या दिवसापासून पाहतो. मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा आपण पाहत होतात. पाहतो. तर मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती, या स्पर्धेचा विजेता संघ कोण होता? स्पोर्ट सिरसाट स्पोर्ट हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यांचं अभिनंदन आहे. अभिनंदन सर. जाऊया समालोचन कक्षाकडे. आपल्यासोबत जुळत आहेत चंद्रकांत सेटे सर आणि प्रसाद परब सर. नक्कीच जाऊयात पहिल्या डावातील शेवटच्या षटकात आणि या ठिकाणी ड्रोनच्या साह्याने देखील या स्पर्धेतील चित्रण केलं जात आहे. ते देखील आपण पाहू शकता. स्वर्गीय आमदार राजूजी राजळे साहेबांचं स्टँड, एक महाराष्ट्रातील एक युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि ड्रोनच्या साह्याने हा पहा काय व्ह्यू काय किती सुंदर येतोय. आजूबाजूचा परिसर देखील टिपला जातोय. एकाच वेळेला या कॅमेरामध्ये अहमदनगर आणि बीड दोन्ही जिल्ह्यांचे परिसर देखील टिपला जातोय आणि पहा खेळपट्टीवर हा नजारा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सर्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाथर्डीत आणि पिंपळगाव टप्प्यामध्ये हे होऊ शकतं का, तर अंबादास शिरसाट यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. आज संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम या गावाला त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचंही कौरावं तेवढं कौतुक थोडंच आहे. अभिजित यांचा फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. विकी पुजारी अनुभवी गोलंदाज आहेत कोल्हापूरचे, त्यांच्या माध्यमातून घेतली गेली विकेट. प्रसादजी पोचतोय ट्रायडन न्यू मुंबई आणि संकल्प 11 शिरूर. आपण सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅच करता सज्ज राहायचं आहे. चॅम्पियन ट्रॉफीचा थरार या ठिकाणी सुरू आहे आणि खूप चांगलं प्रक्षेपण आपण tenniscricket.in च्या माध्यमातून देखील बघतोय. आणि पुन्हा एकदा प्रसाद परब या ठिकाणी जॉईन होतात. ओव्हर टू प्रसाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आम्हाला अजून एक चांगली माहिती मिळते. विकीचा आज वाढदिवससुद्धा आहे आणि पहिल्याच चेंडूवर करामत, पहिल्या चेंडूवर विकेटसुद्धा मिळवलं आहे. मी निश्चित म्हणेन की आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार चेडली, वेदांनी तर नादच केला. विकी, तुझ्या वाढदिवसासाठीच आज देवानी मोत्यांचा पाऊस केला. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विकीला वाढदिवसाच्या खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. गेली कित्येक वर्ष विकीला देखील आम्ही पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी ते करतायत. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी विकी पुजारी यांना आम्ही आवर्जून पाहत असतो आणि बावड्याला बिलॉंग करतात. जो बावडा कोल्हापूर क्रिकेटची पंढरी म्हणून देखील ओळखला जातो. तर त्याच बावड्याचे हे गोलंदाज विकी पुजारी या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे, परंतु उरणकर देखील हल्ले करण्यासाठी सज्ज असतील, कारण हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला षटकार चौकार मारायचे आहेत. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रयास येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला देखील खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. जांभूळपाडा गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयास पाटील आणि बाईच्या स्वरूपातील एक धाव रन महत्वाचे आहेत. अमित नाईक आणि प्रयास यांचे प्रयास या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अमितला देखील आम्ही कित्येकदा चांगलं जबरदस्त खेळी करताना पाहायला मिळालं आहे आणि त्याचबरोबर गावदेवी गावठांकडून देखील खेळत असताना या खेळाडूच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत, परंतु आज तो करावा लागेल. मला अजूनही ती जासईची मॅच आठवते, ज्यामध्ये काय धुवाधार पारी संदीप पाटीलच्या बरोबरीने उरण तालुक्यासाठीच खेळत असताना मात्र केली होती. तर पाहूया आज त्यातील काही फटक्यांची गरज टीमला मात्र नक्कीच आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी करतायत. जरूर काही ठरून अभ्यास करून आलेत की काय, अगोदरच वर्कआउट. मला हा बॉल तिकडे टाकायचा आहे, तिकडे टाकला जातोय. या अँगलने पहा काही अचूकता पाहायला मिळते आणि बॉल कट करण्याची क्षमता. ह्या सर्व म्हणजे या गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स हा संघ जबरदस्त पाहायला मिळतोय. त्यांचा जो गोलंदाजी अटॅक आहे तो मात्र लाजबाब आहे. प्रत्येक फलंदाजाला रीड करतायत प्रत्येक बॉलला आणि त्याला अनुसरून मात्र गोलंदाजी देखील केली जाते. अमित नाईक मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत. या वेळेला देखील तेच पाहायला मिळत आहे. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल येऊ शकत नाही. खूप चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षक जर पाहिलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अमित पुन्हा एकदा स्ट्राईकवर. प्रयास यांना धावबाच्या रूपात माघारी परतावं लागेल, परंतु विकेट मात्र नक्कीच या ठिकाणी मिळते. हा ओर टू ओम.
चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण या ठिकाणी निश्चित बघतोय आणि ट्रायडन नवी मुंबई आणि संकल्प 11 शिरूर यानंतर होणारा सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा मॅच आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. आता सुरू असलेला सामना गणनाथ दादा सिरसा स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस सार्थक 11 असा आहे. ठीक आहे. दिस इज ब्युटिफुल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रोन कॅमेरा आणि तो हळूहळू वरती जात असताना नंतर तो खाली येतोय आणि इंटरनॅशनल लुक दिलाय. tenniscricket.inचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळी टीम अप्रतिम कामगिरी करते. संदेश आणि संदेशच्या पूर्ण टीमचं, शाहरुख आहे, सगळे कॅमेरामन A to Z म्हणजे कॅमेरामन, स्कोरर आणि टेक्निकल टीम सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ते एक कधी वाटलंही नव्हतं आपल्याला की टेनिस क्रिकेटमध्ये असे दिवस येतील. ते आता आलेले आहेत. सुवर्ण काळामध्ये टेनिस क्रिकेट चाललेलं आहे. अमित. ओहो, याही वेळेला बॉलला काय कट केलंय, लेंथवर टाकलं. बॅट्समन मोठ्या फ्लोमध्ये जरूर होते, परंतु तिकडनं बॉलला कट करण्यात यशस्वी झालेत. पहा, वा, बॉलला थोडंसं बाहेर काढलंय. आणि ही गोलंदाजी सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील या गोलंदाजांनी फलंदाजाला हैराण केलंय. जर मातीची असती तर आणखी हैराण कदाचित केलं असतं, परंतु हे गमक राहिलं या संघाचं. दोन्ही संघांना समसम संधी आहे, कारण 50च्या जवळपास तर नक्कीच पोहोचलेले आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अमित. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खरोखर फलंदाजांना हैराण करणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एका मागोमाग एक सर्वच गोलंदाजांनी लाजबाब कामगिरी केली. प्रथमेशने थोडेसे हल्ले जरूर केले, परंतु या डावामध्ये 47 वर थांबवण्यामध्ये यशस्वी झाले. या ठिकाणी गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स हा संघ पाथर्डीचाच आणि त्याचबरोबरीने सार्थक 11 उरण पनवेल हा संघ जर पाहिलं तर 47 वर गेलाय. 48 धावांची आवश्यकता. सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण थरार या ठिकाणी बघतोय. गैनाथदादा सिरसा स्पोर्ट आणि फाउंडेशन च्या दरम्यान जे आत्ता जो सामना आपण बघतोय अतिशय सुंदर अशा प्रकारे कामगिरी मैदानामध्ये झाली आहे. सार्थक 11चा संघ देखील तगडा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला ट्रायडन न्यू मुंबई आणि संकल्प 11 शिरूर या दोन्ही संघांना देखील सज्ज राहायचे पुढच्या सामन्याकरता. दुसरा सेमीफायनलचा मॅच आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. दोन्ही संघ नायक आपण आपला संघ घेऊन निश्चितच आमच्या समोरच्या कक्षाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला यायचं आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रँड फायनलचा दिवस आहे आणि आज आपण पहिला सेमीफायनलचा मॅच, त्यानंतर दुसरा फायनलचा मॅच आणि त्यानंतर शेवटचा अंतिम सामना याच ठिकाणी बघणार आहोत तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. नक्कीच थोडा वेळ घेतोय प्रशांत सर. अतिशय चांगला सामना नक्कीच आता रंगणार आहे. पहिला डाव समाप्त झालाय. पुन्हा एक वेळ आपण प्रश्न मंजुषीकडे वळूया. आपल्या सोबत आहेत वयोवृद्ध आजोबा साहेबराव आजोबा कोडगुडे. आजोबा, ही स्पर्धा पाहताना किती आनंद होतोय? चांगला आनंद होतोय ना. पाहतात मी टीव्ही लय दिवसापासून बघतोय, पण इथं आजच आलोय. नंतर मागच्या टीमला आलो शेवटला. ही स्पर्धा तुम्ही घरी मोबाईलवर बघत होते का? नाही, मोबाईलवर नाही, टीव्हीवर. व्ह्यूवर बघत होते. क्या बात आहे. म्हणजे क्रिकेटचा खूप सारा तुम्हाला आनंद आणि अनुभव आहे. आनंद आहे आम्हाला थोडा. ओके, क्या बात आहे. नक्कीच तुमच्यासाठी एक माझा प्रश्न असेल की तारकेश्वर गड हा कोण्या जिल्ह्यामध्ये येतो? तारखेच्या 5 तारखेमध्ये जिल्हा जिल्हा नगर. नगर जिल्हा. बरोबर आहे का मित्रांनो? नाही आजोबा. आणि नक्कीच प्रयत्न चांगला केलाय आजोबांनी. क्रिकेटचं त्यांना चांगलं ज्ञान आहे. जाऊया समालोचन कक्षाकडे. चंद्रकांत शेटे आणि प्रशांत आदवळे सर आपल्याशी जुळत आहेत. तर धन्यवाद ओम सोनवणे. आज दिवसभरात मग आमचे नवनाथ साबळे सर देखील असतील, ते देखील प्रेक्षकांमध्ये त्यांच्याशी संवाद साधतील. ओम सोनवणे देखील प्रेक्षकांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं आयोजन, नियोजन, सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. मुंबईपासून, पुण्यापासून बरंचसं दूर आहे, परंतु एक जबरदस्त आयोजन. सिरसाट स्पोर्ट्स तर नावाला आला, परंतु माझं गावही नावाला आलं पाहिजे, हे नक्कीच ज्यांनी ठरवलं, सत्यात उतरवलं. आणि म्हणूनच की काय अंबादास सिरसाट यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या ट्रॉफीच्या स्पर्धेच्या आपण नक्कीच पाहू शकता. पहिला डाव झालाय. उरण जर पाहिलं थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, परंतु उरण संघाची खासियत आहे याही धावसंख्येमध्ये ते फाईट करू शकतात. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ध्रुवीज सारखा गोलंदाज असेल, अशा तऱ्हेने म्हणजे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे, चांगली मॅच नक्कीच या ठिकाणी होऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला इतिहास घडवण्याची क्षमता, मग कोल्हापूरचे सर्व खेळाडू असतील, काही लातूरचे आहेत, मग काल कृष्णा गवडीला पाहिलं यांच्याकडे आहे. तर एक चांगली मॅच आणि त्याची दुसरी इनिंग नक्कीच ज्यावेळेला सुरू होईल. माझे साथी समालोचक, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, अगदी IPL ला देखील ज्यांचा आपण
हॉटस्टारला आवाज देखील ऐकला असे कुणालजी दाते नवी मुंबई तुर्भेगाव आणि त्याचबरोबरीने व्हॉइस ऑफ इंडिया आमचे मार्गदर्शक आमच्या मुंबईचे हरीश पांड्या सर या दोघांना आमंत्रित करील दुसऱ्या डावासाठी. चॅम्पियन ट्रॉफी 2021मध्ये पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसरी इनिंग आपण बघणार आहोत, त्याचा थरार देखील आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु उजव्या बाजूला जो डगआउट बनवण्यात आलेला आहे तो स्वतंत्र खेळाडूंसाठी आहे. तिथं खेळाडूच असतील, तिथला खेळाडू जर उजव्या बाजूला गेला तर त्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. त्यामुळे आपला डगआउट सोडून आपण जायचं नाही आहे. लक्षात ठेवा, उजव्या आणि डाव्या बाजूला जे या ठिकाणी डगआउट बनवण्यात आलेले आहेत ते फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहेत. शिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,51,111. एअरक्राफ्ट इंजिनियर अँड एअर इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शिरसाट अंबादास शिरसाट यांच्या वतीनं हे पारितोषिक स्पॉन्सर आहे. क्वालिटी मॅनेजर मास्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे अर्जुन बनबे यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 71,111 रुपये. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुभेदार सतीश त्रिंबक शिरसाट आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा धनंजय बडे यांच्या वतीनं हे पारितोषिक स्पॉन्सर आहे. ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत प्राचार्य तुकाराम अर्जुन शिरसाट सर, त्यांचेही मनापासून आभार. 41,111 रुपये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य घनीदात शिरसाट यांच्या वतीने हे पारितोषिक स्पॉन्सर आहे. तर ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत महेश मुरलीधर शिरसाट. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,111 रुपये. वामनभाऊ एंटरप्राइजेसचे मालक शेषराव श्रीपती वाघमरे यांच्या वतीनं हे पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. नागेश नवनाथ शिरसाट ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत. पाचव्या क्रमांकाचं कॅश प्राईज स्पॉन्सर केले रामनाथ भगवान खेडकर यांनी. तर भाऊसाहेब सुखदेव पंडाकडे ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत. उमेश आंबेकर ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत आणि राहुल खेडकर ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती. मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर बाय योगेश शिरसाट बी फार्म. गोलंदाजा उत्कृष्ट गोलंदाज गौतम अशोक शिरसाट इंडियन आर्मी. फलंदाज विशाल अशोक शिरसाट इंडियन आर्मी. क्षेत्ररक्षक अमोल पोपट शिरसाट पोलीस दलामध्ये काम करणारे आमचे मित्र आहेत. या सर्वांचे मनापासून आभार. सायकलचे स्पॉन्सर आहेत उमेश शिरसाट. यशराज अर्थ मोअरचे मालक हॉटेल जय मल्हार शिरसाट ॲटोमोबाईल त्यांचेही मनापासून आभार. पाणीचे स्पॉन्सर आहेत अरुण मिसाळ. टी शर्टचे स्पॉन्सर आहेत बाबासाहेब नागरगोजे ओम फोरचे मालक आहेत. या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आपण समालोचन कक्षाकडे जातोय, जिथे आता कुणाल दाते आणि पुन्हा एकदा दोन दिग्गज समालोचक असतील कुणाल दाते आणि हरीश पांड्या सर. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर कुणाल अँड हरीश सर. धन्यवाद चंदू शेटे आणि त्याचबरोबर प्रशांत आदवळे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया पिंपळगाव टप्पा नगरीमध्ये, जिथे पहिली सेमी फायनलची मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या मॅचमध्ये लक्ष 48 रनचं 48 टू विन गैनीनाथ दादा शिरसाट फाउंडेशन या टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे संदीप मकवाना आणि त्यांच्याबरोबर आनंद चव्हाण आणि त्याचबरोबर संदीप मकवाना ही सलामीची जोडी. आनंद चव्हाण पुण्याचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला संदीप मकवाना हे नाव नेहमी चर्चेमध्ये असतं कोल्हापूर क्रिकेटमध्ये. चांगलीच लढत पहिल्या मॅचमध्ये दिली आणि खूप चांगला खेळ हरीश सर पहिल्या मॅचमध्ये संदीप मकवानाचा राहिला. त्यानंतर आपण पाहिलं कृष्णा गवळीने काल मनं जिंकली. दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला उरण सार्थक इलेव्हन उरण पनवेल हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, त्यांनी देखील आत्तापर्यंत चांगला परफॉर्मन्स देत सेमीफायनलपर्यंत प्रवेश केला आहे आणि ही मॅच खूप रंगतदार होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करतायत. पहिले षटक गोलंदाजी मार्कवर आणि पहिला बॉल चाललाय फ्लाय स्लिप मधून शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. रन इथे मिळणार नाही. पहिला येतोय डॉट बॉल. तर समर्थ कडू हा गोलंदाजी मार्कवर आहे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आणि इथे दुसरा बॉल देखील निर्धाव टाकला जातोय. चांगली लाईन आणि लेंथ हरीश सर आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय समर्थ. बहुत अच्छा. आपके प्रयत्न कभी नहीं जा सकते व्यर्थ अगर आपकी टीम में है समर्थ, ऐसा मैं कहूँगा. जो हिसाब से 2 पहली गेंदें उन्होंने की है, बांध कर रखा है. अनुभव आहे तो इथे दाखवत असताना समर्थ कडू.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर आहे, जज करतोय मागे जाऊन आणि झेल मात्र सुटलाय शेवटच्या क्षणाला. कॅचेस विन द मॅचेस. आणि पहा समर्थचे हात आपसुकच कमरेवर आहेत. याचं कारण आहे झेल ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला गोलंदाज थोडासा निराश हताश असतो. अब यही एक विरोधाभास देखिए, पहली पारी में 5 कैच लिए गए और 1 रन आउट किया गया. कल जो मैच उन्होंने जीता गोविंद यूनाइटेड उमरगा के सामने, जो उस्मान का पहला कैच कृष्णा गौड़ी ने बॉडी बैलेंस रख के इधर लिया, इस बार भी हो सकता था, ही वॉज ऑलमोस्ट देयर, लेकिन होना और नहीं होना, सेमीफाइनल ये कभी भी गेंदबाजी बल्लेबाजी के साथ साथ फील्डिंग के ऊपर भी डिपेंड करेगा इसका रिजल्ट. तर ध्रुवीत होता आणि इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आनंदचा. त्याला बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ध्रुवीतच्या हातातून झेल सुटल्यानंतर 1 रन आली. आनंदला अजून खातं उघडायचं आहे. संदीप मकवानाने 3 बॉल नंतर स्वतःचं खातं उघडले. टीमची धावसंख्या आहे 4. लक्ष या मॅच मध्ये 48 रनचं. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. सेमीफायनल फुलर लेनचा बॉल होता. यावेळेला पॉईंटच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. 1 रनने आता आनंदने खातं उघडले. टीमची धावसंख्या 2. दोनों सलामी बल्लेबाजों से प्रार्थना यही की होगी टीम ने कि आप एक अच्छा लॉन्च पैड हमें दीजिए, क्योंकि कल भी 5 ओवर के मुकाबले में 45, 50, 52, 56 हो रहे थे, अब तो 6 ओवर में करने हैं. सो आई थिंक इट इज गेटेबल. स्वीप केलाय. बॉल हवेत आहे. टॉप एज फिल्डर दूरवर आहेत आणि त्यामुळे नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतोय. तिथे 1 रन मिळताना दिसेल. अगदी योग्य उल्लेख तुम्ही केला हरीश सर. काल आपण पाहत होतो 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50, 52, 47 ते 50च्या दरम्यानची जी धावसंख्या होती ती चेस करण्यात येत होती, परंतु आज 6 ओव्हरचा हा सामना आहे आणि 6 ओव्हरच्या सेमीफायनल मध्ये यावेळेला तुमच्यासमोर 48 रनचं लक्ष आहे. चेसेबल आहेत, गेटेबल आहेत, परंतु इथे चांगली गोलंदाजी केली तर रोखलं जाऊ शकतं. और नक्कीच सर, सुंदर सामना एक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ आपण प्रश्न मंजुषेकडे वळणार आहोत. एक चांगला सामना गहिनीनंदादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सार्थक 11 उरण पनवेल. अतिशय सुंदर असा दुसऱ्या डाव्यामध्ये पहिला षटकामधला खेळ संपलाय. माझ्यासोबत असणार आहेत बाबासाहेब मेरे सर. सर, आपण किती दिवसापासून ही स्पर्धा पाहतात? 3 दिवस झाले. 3 दिवसापासून ही स्पर्धा पाहत आहात. आपला आंतरराष्ट्रीय मध्ये कुठला खेळू आवडीचा आहे? आंतरराष्ट्रीय सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर आवडतीचा आहे तुमचा, परंतु माझा प्रश्न असेल, महेंद्रसिंग धोनी याला कुठल्या टोपण नावाने ओळखल्या जातोय? कुठलंही एक नाव चालेल. माही. माही हे सुद्धा अचूक उत्तर आहे. माही, कॅप्टन कूल, हेलिकॉप्टरचा बादशाह अशा अनेक नावांनी महेंद्रसिंग धोनीला ओळखलं जातं. अभिनंदन आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर दुसरं षटक ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जुळत आहेत कुणाल दाते सर आणि त्यांच्या सोबतीला असेल हरेश. तर वाईट बॉलचा इशारा इथे आलाय. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल थोडासा खराब टाकलाय ध्रुवीत म्हात्रे. हा एक चांगला गोलंदाज नाव रूपाला आलाय. चांगली गोलंदाजी करताना दिसतो. त्यानंतरचा बॉल आउट स्विंगर पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एक परफेक्ट एंगल बनाया था. पहली बॉल लूजनर बॉल थी लेग स्टंप पर, लेकिन बहुत जल्दी वापसी की. उन्हें पता चला कि एक एक्स्ट्रा बॉल मुझे करनी है और उसकी जगह पर उन्होंने वो एक बिंदी गेंद करके जो वाइट बॉल का खर्चा था उसके खामियाजे को कम किया. हेच महत्वाचं या मॅच मध्ये. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. आणि याही वेळेला पायावर बॉल आदळतोय. अंपायरकडे हलकीशी अपील केली गोलंदाजाने त्या विविध क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे स्पष्टपणे नकार येतोय. लेग बाईटचा इशारा एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण हरीश सर आहोत आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गनिंदादा दादा शिरसाट या टीमला, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर दबदबा बोलबाला गोलंदाजीमध्ये राहिलाय. बहुत अच्छा कंट्रोल. अभी तक कोई भी बड़ा शॉट हमें देखने को नहीं मिला है और ये पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर है. ध्रुवीत म्हात्रे यावेळेला फटका समोर खेळलाय. मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे, त्यामुळे रन मिळताना दिसतील. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. सनग्लो चौकार आलाय. सुपुत्र आणि माजी सरपंच आदरणीय केशवजी गर्जे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तर 4 रन चौकार आणि ते कोंडी फोडली आहे.
दबाव येत होता आणि अखेर हा चौकार येतोय. त्यानंतर बॉल थोडासा पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट कीपरकडून होते चूक. बाईचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10. एक अच्छी बात यह है कि कोई विकेट नहीं दिया है अभी तक और पावर प्ले में अभी भी 2 गेंदें बाकी हैं और मैं समझता हूं ध्रुवित की जो गेंदें बची है उस पर रन बनाने का प्रयास मकवाना जरूर करेंगे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. रन मिळणार नाही. बॅकवर्ड पॉइंटला प्रथमेश मात्रे तिथे सज्ज आहे. आणखीन एक डॉट बॉल. मेरिटवर गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले सुरू आहे. 38 सर्कलमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. अगदी योग्य टप्पा, दिशेवरचं नियंत्रण चुकता इथे दाखवत असताना ध्रुवित. बॉलिंग प्लान और फील्डिंग प्लान दोनों सिंकअप में है, वो दिखाई दे रहा है. आता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा हवेत होता. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने आला. त्याच्या थोडासा पुढे पडतोय तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ या सेमी फायनल नंबर 1. अतिशय सुंदर अशा स्पर्धेच्या निमित्तानं नेव्हीमध्ये कार्यरत असलेले पिंपळगावचे सुपुत्र अर्थात श्रीरामजी फुंदे यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय. सर, आपण व्यासपीठावरती यायचे. चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आहे. ओम, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय. ओम. नक्कीच धन्यवाद प्रशांत सर. शिवराज शिरसाट आपल्याबरोबर आहेत. तुमच्याकरता या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवणारा प्रश्न असणार आहे. दुसरा प्रश्न असणार आहे. शिवराज सर, मागच्या वर्षी विदर्भातून कुठला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता? त्या संघाचं नाव नाही सांगता येणार. या ठिकाणी मात्र उत्तर सांगता येणार नाही आहे, म्हणजे या स्पर्धेत तुम्ही बाद होतात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जुळतायत IPL चा मखमली आवाज कुणाल दाते सर आणि सोबतील असतील व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. 24 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता. समर्थ कडू पॅव्हलियन एंडकडून, याच एंडकडून त्याने पहिलं षटक हाताळलं. खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे अनुभव आहे. ओव्हर 40चं क्रिकेट देखील तो सातत्याने खेळत असतो. मगाशी उल्लेख करत असताना त्याच्या शतकाची घोषणा देखील करण्यात आली होती. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक मोठा ऑलराऊंडर खेळाडू आहे जो वैश्वी गावचा आहे उरण तालुक्यातील. आणि आता त्याच्यावर जबाबदारी आहे 24 बॉलमध्ये 37 रन डिफेंड करण्याची त्यांच्या टीमच्या माध्यमातून. परंतु या जबाबदारीचं ओझं घेऊन पुढचा बॉल. फटका हवेत खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथे 1 रन मिळताना दिसेल फलंदाजाला. सिंगल बरोबर रन झालेत 12. एक और खास बात आपने गौर की होगी, ओवर पिच गेंदे नहीं कर रहे हैं. ड्राइविंग लेन से थोड़ा शॉर्ट रख रहे हैं गेंदों को, ताकि बैट्समैन को अगर रन बनाना है तो मेहनत मशक्कत करनी पड़ेगी. एंड दिस इज द क्लास बॉलिंग. मतलब सेमीफाइनल में इस तरह की बॉलिंग अपेक्षित है. टाइटल से आप 2 पायदाने दूर है. इस बार उल्टा पुल्टा शॉट और गेंद को खेल दिया है वाइडिश पॉइंट की जानिब, और अब जाकर 1 को 2 में तब्दील करने वाली बल्लेबाजी देखने मिली है. लेकिन क्या लाजवाब क्षेत्ररक्षण. वैभव पाटिल एक युवा खिलाड़ी ने. कुणाल, एक चीज पक्की है कि सेमीफाइनल और फाइनल के जो मुकाबले होते हैं उसमें फील्डिंग जो है एक्स फैक्टर है. बॉलिंग बैटिंग लगभग तमाम टीमों के पास अच्छी ही होती है जब आप सेमीफाइनल तक आते हैं. इट इज द फील्डिंग दैट विल बी द गेम चेंजर. अगदी बरोबर आहे. क्षेत्ररक्षण एक्स फॅक्टर आहे. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. बॅटचा फेस लवकर क्लोज केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आनंदचा आणि तिथे 1 रन मिळते आनंदला. बॅटच्या कडेला लागून बॉलचा केला होता मागच्या दिशेने. या सिंगल बरोबर धावसंख्येमध्ये भर पडत असताना रन झालेले आहेत 15. अगदी योग्य उल्लेख तुम्ही केला. फिल्डिंग हा एक्स फॅक्टर राहील. सेमीफायनलच्या मॅचेस दबाव दोन्ही टीमवर सारखाच आहे. काल गैनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशनने खूप चांगला खेळ दाखवला. मोठ्या टीमला परास्त केलं. कॉन्फिडन्स त्यांचा चांगला. यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट केलाय बॉल. सीमारेषा पलीकडे जाईल. कॅप मध्ये फटका येतोय. 4 रन मिळतील. हा चौकार. अंदाज में उन्होंने अपना स्ट्रोक सिलेक्शन, बॉल को मेरिट पे खेलना जिसको कहते हैं. देखिए, पावर प्ले खत्म हो गया लेकिन उन्होंने देखा कि बॉल अब ऑलमोस्ट ओवर पिच थी और ऑन दी राइज एक बेहतरीन शॉट उन्होंने खेला.
मिड ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए सनग्लो चौका। ये क्रिकेट इसी को कहा जाता है। हर बॉल पर आप अपने बल्ले को तलवार की तरह इस्तेमाल नहीं कर सकते। कभी कभी बल्ले को ढाल भी बनना होगा, कभी कभी बल्ले को तलवार भी बनना होगा। और इसीलिए ये कोल्हापुर के संदीप मकवाना, जिसका दीवाना है पूरा जमाना, वो है संदीप मकवाना। समर्थ कडू या अगोदरच्या बॉलवर चौकार आला आणि याही बॉलवर स्क्वेअर ड्राईव्ह सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय चौकार. मिलेंगे रनचार तो बेडा होगा पार. काय म्हणाल हरी सर, ज्या पद्धतीने हा चौकार मारलाय, काय इथे बेडा पार होईल? यहाँ बेड़ा पार हो रहा है, एक तरफ बेड़ा पार हो रहा है, दूसरी तरफ बेड़ा गर्क हो रहा है। और देखिए संदीप मकवाना, लुक एट हिम, मतलब उनके नाम के चर्चे ऑलरेडी शुरू हो चुके हैं और अभी भी जिम्मेदारी के साथ खेल रहे हैं। ऐसा नहीं कोई भी रैश शॉट नहीं खेला है, तो ये अच्छी बात है। एंड मकवाना नाउ डोमिनेटिंग दिस गेम। एक समय था जब स्कोर क्या था, अब स्कोर सेहतमंद नजर आ रहा है और इसी तरह बल्लेबाजी होते रही तो चौथा ओवर आते आते बहुत अच्छी स्थिति में आ जाएंगे गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन। 2 सलग चौकार, त्यानंतर पॅडल स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन इथे मिळताना दिसेल. समजदारीचं क्रिकेट याला म्हटलं जातं, समजदारीचं क्रिकेट. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे 24. एक्झॅक्ट अर्धी धावसंख्या इथे उभारली गेलेली आहे आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 24 रनची आवश्यकता आहे. संदीप मकवाना आणि त्याचबरोबर फलंदाज आनंद चव्हाणच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप, भागीदारी बिल्ड होत असताना आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 24 करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण प्रशांत आदवळे यांच्याकडे. शुक्रिया कुणाल, सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी का बहुत ही ज़बरदस्त महासंग्राम मैदान के अंदर चर्चा जारी है। लेकिन मैं एक बार फिर नेक्स्ट अनाउंसमेंट कर रहा हूँ दूसरे सेमीफाइनल के लिए। ट्राइडेंट न्यू मुंबई और संकल्प 11 शुरू के बीच अगला बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला होगा। तो दोस्तों आप अगले मुकाबले के लिए रेडी रहे। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला थोड़ी देर के बाद आ रहा है। अभी फिलहाल मैदान के अंदर जो चल रहा है पहला सेमीफाइनल का मुकाबला। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर कुणाल दाते एंड हरीश पांड्या। तो ड्रोन का व्यू अब आपके सामने, ये ड्रोन व्यू पीपळगाव टप्पा। अभी पहली पारी में जब चंद्रकांत और प्रसाद बात कर रहे थे आयुष्यातले भरभर वेगवेगळे टप्पे असतात आणि त्या टप्प्यामध्ये आप संघर्ष करावा लागतो, यश मिळवावा लागतो, परंतु तुमचा प्रवास अर्धवट राहील जर एकदा तुम्ही पिपळगाव टप्प्यात नाही आला तर। तुमच्या आयुष्यात टप्पे किती असू द्या, पण त्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे तो पिपळगाव टप्पा। म्हणजे इथे बघायला या, खेळायला या, आनंद घ्यायला या। अगदी बरोबर आहे. पिंपळगाव टप्पाच्या या ग्राउंडवर तुम्ही आलेला नाही तर मात्र मी म्हणेन थोडंसं आयुष्य अधुरं राहिलं तुमचं. आणि मला हा योग 2 वेळा आला आहे या ग्राउंडवर येण्याचा. खूप चांगलं असं ग्राउंड. आणि मी त्याच्यासाठी आपण गाडीमध्ये असताना चर्चा करत होतो की आजूबाजूला डोंगर, हिरवळ, झरणे, मैदानामध्ये हरणं येतात, डोंगरावर हरणं चरण्यासाठी आलेली पाहायला मिळतात आणि ते सर्व तुम्ही पाहिलं गेल्या 2-3 दिवसामध्ये. सुपर इको फ्रेंडली ग्राउंड, मतलब आप देखिए पर्वत है, पेड़ है, हरियाली है और एक आपको कुल्लू मनाली जाने की जरूरत नहीं है, सीधा पीपळगाव टप्पा आई है। अभिजित दुधे एडी फॅन क्लब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिजित दुधे यांच्यासाठी अहमदनगरचा हा एडी फॅन क्लब आहे. पहिलाच बॉल पहा काय कट केलाय, हीच खासियत आहे अभिजित दुधेची. मॅन फ्रॉम अहमदनगर, एक मोठा खेळाडू या टीममध्ये खेळत असताना सार्थक स्पोर्ट्स उरण पनवेलमध्ये पहिला डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं गरजेचं आहे, विकेट येणं देखील तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. त्यावेळेला हा सामना चुरशीचा होईल. आमतौर पर तेज गेंदबाज अपनी पहली बॉल तेज ही करते हैं, लेकिन ये वो गति परिवर्तन था जिसने थोड़ा सा असमंजस में डाला। और यहाँ पर अभिजीत दुधे की यही खासियत है, नगर के सुपुत्र हैं और अपने जिले में खेल रहे हैं और आज एक कुछ कर दिखाने का मौका भी है। आज काहीतरी करून दाखवायचंय. आणि यावेळेला समोर खेळला, थोडासा पुढे टाकलेला बॉल हवेत खेळला. टायमिंग पहा किती प्रॉपर आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जातोय, लॉंग ऑनला ठोकलाय, षटकार. अभिजीत दुधे जो बॉलर है उनसे प्रार्थना है, अंपायर ने रिक्वेस्ट किया आपको इनर जो ब्लैक पेन है वो निकाल के गेंदबाजी करनी है, प्लीज रिमूव इट, थैंक यू। व्हाट अ रॉकेट शॉट, मतलब कौन कहता है कि श्रीहरिकोटा से ही रॉकेट लॉन्च हो सकता है, पीपळगाव टप्पा से भी हो सकता है, ब्रह्मोस मिसाइल की तरह। भरपूर वर गेला आणि तेवढंच अंतर गाठलंय
या रॉकेट शॉटने. यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय बॉल. यावेळेला गती जास्त आहे आणि हा देखील बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. अरे सर, जब मिलती इनको हल्की सी दरार तो ढूंढ लेते रन 4. आता काय म्हणाले या शॉटच्या बाबतीत? और ये केवल चार तो ढूंढते हैं लेकिन बार बार ढूंढते हैं और ये 4 रन जो है महंगे पड़ रहे हैं अब इस वक्त सार्थक 11 ऊरन को, बिकॉज संदीप मकवाना जो है उनकी आंखें जम चुकी है. आनंद चौहान, देखिए संदीप जहां एंग्री यंग मैन अमिताभ बच्चन की तरह नजर आ रहे हैं, वहीं पर आनंद चौहान जो है ये शशि कपूर की तरह ठंडा ठंडा कूल नजर आ रहे हैं. खूपच चांगली बॅटिंग इथे दोन्ही फलंदाज करत असताना आपल्या टीमसाठी. ही लाईन चांगली आहे. बॉल वळवणं गरजेचं आहे आणि समोरून बॉल ज्यावेळेला वळवला, परंतु पहा फलंदाजाला जवळपास खोलून ठेवलं. समोरून बॉल बाहेर काढला. सर विकेट कीपरच्या हातामध्ये रन बॉल इक्वेशन आलं. या मॅचमध्ये रन करायच्या होत्या सामना जिंकण्यासाठी 48 आणि इथून 14 रनची आवश्यकता आहे मॅचमध्ये येणाऱ्या 14 बॉलमध्ये. 14 बॉल आणि 14 रन. पहिला सेमी फायनलचा सामना आपल्या समोर शिरसाट स्पोर्ट्स प्रेझेंट्स शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. अभिजित दुधे यावेळेला हवेत आहे आणि इथे विकेट मिळेल. पहिली विकेट मिळवलेली आहे अभिजित दुधेने फलंदाजी. आप देख रहे चॅम्पियन ट्रॉफी 2021 का घमासान व्यासपीठावरती मान्यवर आपल्या या गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. भाऊसाहेब शिरसाट, आदरणीय राम कुंदे, आदरणीय अंकुश चितळे, आदरणीय पोपट घालबे, त्याचबरोबर राम मिसाळ साहेब जे पाण्याचे आमचे स्पॉन्सर आहेत, आणि अरुण मिसाळ जे आमच्या पाण्याचे स्पॉन्सर आहेत. यांना विनंती आहे की आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. राम मिसाळ देखील असतील त्यांच्यासोबत, पोपट घालबे देखील असतील, अंकुश चितळे, राम कुंदे आणि भाऊसाहेब शिरसाट या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती आस्तोच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर कुणाल. हरी सर, एक चूक केली टीम सार्थक स्पोर्ट्स उरण पनवेल आणि ती चूक भरपूर महागडी ठरताना दिसली या मॅच मध्ये, परंतु अजून सामना संपलेला नाहीये आणि यावेळेला धमाकेदार फटका. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार सनग्लो षटकार. कड़क कहते हैं कड़क. सुबह जब हम यहाँ पर आ रहे थे तो एक दीवार के ऊपर चाय का ऐड था. कड़कपन जरूरी है, यह कड़कपन यहाँ पर दिखाते हुए और करारा शॉट. कुणाल, पहले 2 ओवर में स्थिति अच्छी नहीं थी. दोनों बैट्समैन ने सेट होने में टाइम लिया, अपना विकेट नहीं दिया, लेकिन एक बार जब लूज गेंदें आने की शुरुआत हुई उन्होंने बल्लेबाजी क्या होती है ये दिखा दिया. तो ये बहुत ज़रूरी होता है. अटैक इज़ द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, लेकिन हर बार नहीं. जब ज़रूरत पड़ेगी बल्ले को ढाल बनाओ, जब ज़रूरत पड़ेगी बल्ले को तलवार बनाओ, लेकिन अपनी यलगार जारी रखो. और वो काम यहाँ पर गैनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स ने किया है. हा कडक पण होता आणि बेधडक पण होता. आणि बॅट्समन कोण? तर कृष्णा गवळी. काल ज्याने खेळ गाजवला आणि आज देखील सुरुवात त्याने षटकाराने केली आहे. देखिए, मैं एक ही चीज कहूंगा, नो ब्रॅटली, नो ब्रूसली, ओनली गवली, कृष्णा गवली. आणि तसंच चित्र सध्या मैदानामध्ये आहे. आता अभिजित ठाकूर गोलंदाजीसाठी आलाय. विश्वजित ठाकूर ही स्पर्धा खेळून गेलेले आहेत. अभिजित ठाकूर आता गोलंदाजीसाठी. आणि काल हरीश सरांनी त्यांचा उल्लेख केला छोट्या मोठ्या. काल मोठ्या खेळून गेल्या, आज छोट्या आलाय. काल एका भावाला खेळताना तुम्ही पाहिला, आज दुसरा भाऊ इथे खेळण्यासाठी आलाय सार्थक स्पोर्ट्स उरण पनवेलच्या दरम्यान. आणि आता या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा संघ गैनीनाथ दादा शिरसाट फाउंडेशन या टीमला या मॅचमध्ये फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळेला हुक केलाय. टायमिंग चांगला आहे. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. हॉट शॉट. पुन्हा एक वेळ आपण प्रश्न मंजुषेकडे वळणार आहोत. एक महत्वाचा प्रश्न असणार आहे. बाबासाहेब मिरड आपल्याशी जुळत आहेत. सर, तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न. शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेकरता जे बॉटल मधलं पाणी आहे ते कोणी स्पॉन्सर केलंय? नाव काय त्यांचं? नाव विचार करा लवकर.
अरुण मिसाळ अगदी बरोबर उत्तर आहे. अभिनंदन आहे, तुम्ही स्पर्धेकरता पात्र आहात. टाळ्या वाजू द्यात मित्रांनो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपल्याशी जुळत आहेत IPLचा मखमिली आवाज कुणाल दाते सर आणि सोबत असतील व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पांड्या सर. इनसाइड आउट फटका हवेत आहे. आता समर्थ जज करतायत आणि खूप चांगला झेली ते पकडला गेलाय. मी विनंती करेन की 6 महिन्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि इथून कुठेतरी सुरुवात झाली आहे जिंकण्याची, माझी देखील आणि माझ्या टीमची देखील. व्हाट अ बैटिंग बाय आनंद चौहान. अभी तक शांत थे क्योंकि कृष्णा गवली और संदीप मकवाना बड़े शॉट्स खेल रहे थे, लेकिन उन्होंने भी हाथ साफ कर लिया. बहुत अच्छी गेंदबाजी हो रही थी, लेकिन अब यहाँ पर एक चीज तय है कि विजय के बहुत करीब आ चुके हैं और अंतिम मुकाबले में खेलने की पात्रता गैनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन ये तय हो रहा है, बिकॉज 2 रन बन जाएंगे 9 बॉल में. अगदी बरोबर आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की कुठलाही समर्थक प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये जाणार नाही. एक रन इथे घेतली आहे. गैनीनाथ दादा दुसऱ्या रनचा प्रयत्न करतायत आणि इथे सामना जिंकलेला आहे. अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे संघ गैनीनाथ दादा शिरसाट फाउंडेशनने या स्पर्धेच्या. वेल प्लेड बॉयज आणि अंतिम फेरी गाठली आहे शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीची. रघुनाथ बाबू शिरसाट यांचंही आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य